संगमनेर नगर परिषदेची नुकतीच पार पडलेली सार्वत्रिक निवडणूक अनेक अर्थाने गाजली असून प्रभाग क्रमांक 15 मधून मुजीब खान उर्फ लाला अब्दुल्ला खान पठाण यांनी प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय मिळवलाय। तब्बल 1865 मतांच्या आघाडीने ते विजयी झाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक लीड घेणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे। मुजीब खान उर्फ लाला पठाण हे उम्मत फाउंडेशनचे अध्यक्ष असून त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण समाजकार्यातूनच जनतेचा विश्वास संपादन केलाय। आरोग्य शिबिरांचे आयोजन, कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन सिलेंडर व धान्य किटचे वाटप, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन तसेच विविध वैयक्तिक लाभ योजनांमधून गरजूंना मदत अशी उल्लेखनीय कामे त्यांनी केली आहे। समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात सहभागी होत ते नेहमी समाजकार्याच्या अग्रभागी राहिले आहेत। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 15 मधूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांनाही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 15 मध्ये नगराध्यक्षपदासाठी 3 उमेदवार रिंगणात असतानाही डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांना याच प्रभागातून सर्वाधिक मते मिळाली आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे। या ऐतिहासिक विजयामुळे संगमनेर शहरात जल्लोषाचे वातावरण असून जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची प्रतिक्रिया मुजीब खान उर्फ लाला पठाण यांनी व्यक्त केली आहे। प्रभाग क्रमांक 15 मधून आपण सर्वाधिक मताने म्हणजे 1865 लीडने या ठिकाणी नगरसेवक पदी निवड आपली झालेली आहे। कसे बघता, याकडे काय सांगाल? सर्वात पहिले तर मी माननीय बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीरजी तांबे, सतीदादा तांबे आणि दुर्गाताई तांबे यांचा खूप खूप मी धन्यवाद करतो की यांनी माझ्यावर भरोसा करून मला तिकीट फायनल केलं। त्यानंतर मी शेख वसीम नूर मोहम्मद, जे मी त्यांना माझे गुरु मानतो, कारण की मी एक सर्वसाधारण घरातला मुलगा आहे आणि माझा राजकारणातलं तर माझ्या खानदानमधून कोण नव्हतं, तर यांनी मला ती संधी दिली वसीम भाईंनी, ते खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट होती। कारण की मी वसीम भाईच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक काम भरपूर केलेले आहे, मी पुढे पण भरपूर काम करेल। भाऊ, आपण उम्मत फाउंडेशनचे अध्यक्ष आहात, अनेक विकास कामे आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून केले आहे, काय सांगाल? सर्वात पहिले तर आपलं एक महामारी आली होती देशभरात, ती कोरोना काळात। ते कोरोना काळात आमच्या उम्मत फाउंडेशनच्या माध्यमातून वसीम भाईनी जी आम्ही एक मीटिंग घेतली होती, त्याच्यात आम्ही एक विचार केला होता की ही महामारी खूप मोठी महामारी आहे, याच्यातून लोकांना काय काय आपल्याला मदत करता येईल। तर सर्वात पहिले आम्हाला असं बघण्यात आलं, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची खूप कमी होती, कुठलेही हॉस्पिटल असू द्या, म्हणजे प्रायव्हेट असू द्या, तर त्या ठिकाणी आम्ही बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ऑक्सिजन, तर त्यावेळेस आम्ही ऑक्सिजनची भरपूर मदत केली त्यावेळेस सगळे हॉस्पिटल, आणि ती मदत फ्री ऑफ कॉस्ट केलेली आहे। अनेक आरोग्य शिबिर आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले आहेत, त्याबद्दल काय सांगाल भाऊ? आम्ही जे आरोग्य शिबिर घेतली तर प्रभाग 15 मधून किंवा प्रभागाच्या बाहेरचे लोक, शेजारचे लोक असतील, तर आम्ही कधीच असा विचार केला नव्हता का आम्ही राजकीय हेतूतून हे काम करतात। आम्ही कधी पण हे काम केले ते पुण्यासाठी केलेले आहे आणि उम्मत फाउंडेशन हे नेहमी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे। हे म्हणजे आरोग्य शिबिर मध्ये आम्ही डोळ्याचे शिबिर घेतलेले आहे, त्याच्यानंतर पूर्ण बॉडी चेकअपचे केलेले, रक्ताचे केले, भरपूर शिबिर आम्ही घेतलेले आहे। आपल्या मागे युवक आणि महिलांचा खूप मोठा सहभाग होता, त्याबद्दल आपण महिलांसाठी आणि युवकांसाठी काय करण्याचा मानस ठेवला आहे? महिलांसाठी तर छोटे मोठे जे लघु उद्योग असतात आपले, आमचा असं म्हणजे विचार आहे का महिला आपले जे बेरोजगार जे गरीब असतात त्या महिलांसाठी काहीतरी लघु उद्योग आम्ही विचारात आणतोय। आम्ही सत्यदादांशी, मैत्री ताईंशी याच्याबद्दल बोलणार आहे आणि काही ना काही याचा फायदा घेता येईल हे करणार आहे आम्ही। भाऊ, आपल्या प्रभाग क्रमांक 15 मधून 3 थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होते, तरी देखील डॉक्टर मैथिली तांबेताईंना सर्वाधिक लीडने आपण आपल्या प्रभागातून निवडून आणले आहे, काय सांगाल? हे वार्डात जे मागचे जे नगराध्यक्ष होते ते दुर्गाताई होते, आणि दुर्गाताई तांबेंनी एवढं काम केलेलं होतं म्हणजे विचारा पलीकडची गोष्ट आहे। एक फोन लावला तर कधीच तो काम झाला नाही, असं कधीच झालेलं नाही। मग तो हॉस्पिटलचा असू द्या किंवा वार्डातले प्रश्नाचा कामाचा असू द्या, कुठलंही काम असलं तर दुर्गाताईंनी खूप काम केलं होतं, तर त्याची पोचपावती मैथिलीताई तांबेंना भेटलेली आहे। युवकांसाठी काय करण्याचा मानस आहे भाऊ आपला? युवकांसाठी तर युवकांनी पहिले तर खूप खूप त्यांना मी शुभेच्छा देतो, कारण की मला जे सर्वात जास्त मतं मिळाले
कारण की मतं काढायला मॅन पॉवर हा जो शब्द आहे मॅन पॉवर हे खूप महत्वाचा आहे. कारण की वार्डमध्ये मला युवकांनी बहिणींनी जो आम्हाला मदत केली त्याचा सर्वात पहिले मी आभार मानतो. युवकांसाठी माझा असा प्रयत्न राहील. वसीमभाईच्या माध्यमातून आम्ही युवकांसाठी पहिले पण खूप काही गोष्टी केलेल्या आहे. याच्यानंतर पहिला मुद्दा मी असं करायचा विचार केलेला आहे, युवकांसाठी जे पण शिक्षकांना त्यांना अडचण येईल, जे शिक्षण करताय मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये त्यांना इच्छा आहे शिक्षण करायची, त्यांना खेळायचा प्रॉब्लेम येतं, त्यांच्यासाठी जिथं मला ओपन स्पेस असेल तिथं मी त्यांच्यासाठी लायब्ररी किंवा क्रीडाचे ग्राउंड असं काही आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे. भाऊ, जाता जाता प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांना काय संदेश द्या? प्रभाग 15 तर मी एवढा संदेश देईल, सर्वात पहिले मी त्यांचा आभार मानतो. कारण की त्यांनी मला जे यश दिलेलं आहे ते मला तर संगमनेरमध्ये आणि अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा लीड दिलेला आहे. तर मी त्यांच्यासाठी 24 तास काम करण्याची इच्छा ठेवेल. कारण की एवढं मतदान मला केलेलं आहे आणि मी नेहमी नेहमी त्यांना जेव्हा पण माझी गरज भासेल तर मी त्यांच्यासाठी उभा राहण्याची तयारी ठेवलेली आहे. मी उम्मत फाउंडेशन जे हा ग्रुप आहे, हा ग्रुप नव्हे, हा एक घर आहे, एक फॅमिली आहे. त्याच्यातून मला जेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं होतं आणि मला उभं करण्यासाठी त्यांनी जी संधी दिली, सर्वात पहिले तर मी सगळे उम्मत फाउंडेशनचे पदाधिकारी असतील, आमचे मोठे बंधू असतील, कारण की उम्मत फाउंडेशनमध्ये सर्वात छोटा मी आहे, सगळे माझे मोठे बंधू आहे. मी त्यांचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला ही वेळ आणून दिली आणि मला या जागेवर बसण्याची संधी दिली. त्यांचे खूप खूप मी आभार मानतो. संगमनेर नगर परिषद 2025 के इलेक्शन में जो संगमनेर सेवा समिति ने जिसकी रहनुमाई बाड़ा साहब थोरात साहब कर रहे थे और आमदार सत्यजीत दादा तांबे कर रहे थे, और इनका एक मकसद था कि संगमनेर शहर को एक बेहतरीन शहर बनाना, संगमनेर शहर को एक तरक्की वाला शहर बनाना, एक संगमनेर शहर को एक खूबसूरत शहर बनाना। इस मकसद के साथ संगमनेर सेवा समिति ने इस इलेक्शन में हिस्सा लिया था और संगमनेर सेवा समिति ने जो 30 नगर सेवक के लिए उम्मीदवार दिए थे उसमें से हमारा वार्ड नंबर 15 में मुजीब खान उर्फ लाला को उम्मीदवारी दी गई थी। इसमें वार्ड नंबर 15 की जो जनता है, जो मतदाता है, इन्होंने भरपूर मतों से लाला को कामयाब किया है। मैं वार्ड नंबर 15 के मतदाता और अवाम का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि उनने संगमनेर सेवा समिति के ऊपर भरोसा दिखाया। और सब में खास बात, यहाँ पर नगर अध्यक्ष के लिए वार्ड नंबर 15 में डॉक्टर मैथिलीताई तांबे को जो वोटिंग मिला है वो 3179 मतदान मिला है, जबकि वार्ड नंबर 15 में यहाँ के लोकल 3 नगर अध्यक्ष के लिए उम्मीदवार थे। इसके बावजूद यहाँ के अवाम ने संगमनेर सेवा समिति के उम्मीदवार डॉक्टर मैथिलीताई तांबे के ऊपर भरोसा दिखाया है और संगमनेर में सब में ज़्यादा मतों से लगभग 91% के औसत से डॉक्टर मैथिलीताई तांबे को वोट दिया है और उनने संगमनेर में सबसे ज़्यादा मत वार्ड नंबर 15 से मिले हैं। मैं इस बारे में भी वार्ड नंबर 15 के अवाम का, वोटरों का, मतदाताओं का तहे दिल से शुक्रिया करता हूँ संगमनेर सेवा समिति की तरफ से। और मैं संगमनेर सेवा समिति से उम्मीद रखता हूँ कि आपने जो मकसद से जो उम्मीदवारी दी थी और जो मकसद से यह इलेक्शन लड़ा है, तो आप तहे दिल से ये या सब जो वार्ड है उनका काम करे और बेहतर काम करे। और जो हमारे लाला, जिसे यहाँ के अवाम ने संगमनेर में सब में ज़्यादा वोटों से जिताया है, संगमनेर में नहीं शायद नगर जिले में सब में ज़्यादा वोटों से वार्ड नंबर 15 के अवाम ने लाला मुजीब खान उर्फ लाला को जिताया है। तो इस बारे में भी मैं यहाँ के अवाम को तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि आपने जो भरोसा दिखाया है मुजीब खान उर्फ लाला पे। मैं लाला की तरफ से और ताई की तरफ से गवाही देता हूँ कि जो मकसद से आपने इन्हें वोट दिया है, आपके पूरे मकसद, पूरे कामों के लिए हम जिम्मेदारी लेते हैं। संगमनेर सेवा समिति ने जो इस इलेक्शन में एक नारा दिया था, काम केला था कमाल करूया, तो सब में पहला कमाल तो यहाँ की संगमनेर की जनता ने, अवाम ने किया है कि इतने मतों से इतने नगर सेवकों को जीता के संगमनेर सेवा समिति के दिया है और नगर अध्यक्ष के उम्मीदवार डॉक्टर मैथिलीताई को भी एक नया कमाल करके दिया। पूरे महाराष्ट्र में सब में ज़्यादा वोटों से डॉक्टर मैथिलीताई को जीता के दिया है। तो जो नारा था
सब में पहले ये कमाल करने का काम संगमनेर के अवाम ने किया है, तो मैं संगमनेर के अवाम का संगमनेर सेवा समिति की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।